नमस्कार उद्योजक मित्रांनो, मी ओम तुमचं स्वागत करीत आहे आपल्या युट्यूब चॅनल महाराष्ट्र ॲग्री इरा प्रायव्हेट लिमिटेड. वेगवेगळ्या बिझनेस संदर्भात, व्यवसाय संदर्भात आपण आपल्या युट्यूब चॅनलवर माहिती घेत आहोत. तर आज जो व्यवसाय आपण घेऊन आलो आहोत आपल्यासाठी, की महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्व शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक व्यवसाय, त्यांच्या उत्पन्नामध्ये अजून एक आर्थिक उत्पन्न वाढ व्हावं, त्यांचं आर्थिकदृष्ट्या ते बळकट व्हावं, यासाठी हा व्यवसाय एकदम परिपक्व आहे आणि एकदम चांगला आहे. त्यांनी जर ह्या व्यवसायामध्ये उतरले तर त्यांचं आर्थिकदृष्ट्या ते बळकट होतील आणि देश देखील आपला पुढे जाऊ शकतो. अशा पद्धतीचा हा व्यवसाय आहे. व्यवसायाचं नाव आहे सरकी पेंट व्यवसाय. तर सरकी पेंट व्यवसाय संदर्भात आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओ थ्रू घेणार आहोत. तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि कमेंट्स करा आणि जाणून घ्या वेगवेगळ्या प्रत्येक व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय संदर्भात आपल्याकडून माहिती. आपला जो महाराष्ट्र ॲग्री इरा प्रायव्हेट लिमिटेड हा जो आपण कन्सेप्ट चालू केलेला आहे कंपनी थ्रू, की महाराष्ट्रातील पूर्ण भारतातील शेतकरी शेतीपूरक व्यवसाय कसे चालू करतील यासाठी आपला हा युट्यूब चॅनल आहे. आणि सरकी पेंट व्यवसाय जो आज आपण कन्सेप्ट घेतला आहे तो नेमका काय आहे, सरकी पेंट बनते कशापासून, कशी बनते, त्याला रॉ मटेरियल काय आहे, त्याच्यापासून आपल्याला प्रॉफिट रेशो कसा राहू शकतो, या सर्व बाबींबद्दल आपण आज माहिती या व्हिडिओ थ्रू घेणार आहोत. तर मित्रांनो, सरकी पेंट म्हणजे नेमकं काय? सरकी पेंट म्हणजे कापूस काढल्यानंतर, जे कापूस असतो आपलं, कापूस काढल्यानंतर त्यांच्या बियापासून निघणारं जे प्रॉडक्ट आहे, कापसांच्या बियांपासून बनणारा हा प्रॉडक्ट आहे सरकी पेंट. आणि हा प्रॉडक्ट जनावरांच्या तब्येतीसाठी, त्यांच्या दूध वाढीसाठी एकदम पोषक आहे, प्रथिनयुक्त हा प्रॉडक्ट आहे, ज्यामध्ये चांगल्या प्रकारचं ऑइल कंटेंट असतं. आता ज्या कापसांच्या बिया राहतात मित्रांनो, त्या कापसांच्या बियांमध्ये ऑइल, तेलाचं प्रमाण असतं, एक 18 ते 20% तेलाचं प्रमाण असतं. हे तेलाचं प्रमाण ज्यावेळेस आपण हे सरकी पेंट काढताना, ज्यावेळेस आपण कापसांच्या बियांपासून ज्यावेळेस ही प्रेस करतो, मशीनमध्ये टाकतो, एक्सपेलर नावाचं मशीन आहे, त्या मशीनमध्ये ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस ते प्रेस केलं जातं. प्रेस केल्याच्या नंतर क्रश केलं जातं. क्रश केल्याच्या नंतर त्याला दोन आउटपुट असतात मित्रांनो, दोन आउटपुट. एक आउटपुट मध्ये तुम्हाला तेल निघतं आणि एका आउटपुट मध्ये तुमचं सरकी पेंट निघतं. तर समजा आपण 1 क्विंटल किंवा 100 किलो किंवा 1 टन आपण ज्यावेळेस क्रश करतो त्यावेळेस आपल्याला एक 80 ते 85% आपल्याला सरकी पेंट मिळते. बाकीचं आपल्याला कच्चं तेल मिळतं, ज्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो. त्यासाठी आपण क्रूड ऑइल हे मार्केटमध्ये रिफायनरी जे आहे तिथं तुम्ही सेल करू शकता. म्हणजे 2 in 1 बिझनेस पण याला म्हणू शकता तुम्ही. एकाच मशीन मधून तुम्ही तेलही बनवू शकता आणि जनावरांना लागणारं पशुखाद्य, जे की मार्केटमध्ये एकदम चांगल्या प्रकारे चालतंय. प्रत्येक पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, होल महाराष्ट्र, पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रोडक्ट चांगल्या पद्धतीने मागणी याची आहे. टनाला टन लागतात. परत तुम्हाला या प्रोडक्टची क्वालिटी मेंटेन कशी करणे, काय करणे, म्हणजे त्यामध्ये ऑइल कंटेंट असल्यामुळे जर 18 ते 20% जास्त ऑइल जर आपण सरकी पेंट मध्ये सोडलं तर आपल्याला त्यामध्ये अजून जास्त त्याची क्वालिटी चांगली राहते आणि जनावरांच्या तब्येतीमध्ये फरक पडतो, त्यांच्या दूध वाढीमध्ये फरक पडतो मित्रांनो. तर सरकी पेंट व्यवसाय म्हणजे एकदम सोपा व्यवसाय आहे. म्हणजे जास्त रॉकेट सायन्स याच्यामध्ये काहीच नाहीये. एका मशीन पासूनच तुमचं सरकी पेंट तयार होतं. ते म्हणजे ऑइल एक्सपेलर नावाचं मशीन आहे, ज्यामध्ये तुम्ही ह्या ऑइल सीड टाकून क्रशिंग करून एका साईडला तेल, एका साईडला तुमचं सरकी पेंट. सिंपल आहे, काहीच अवघड नाही, काही नाही. तुम्ही जर आपल्या कंपनीला व्हिजिट केली मित्रांनो तर तुमच्या पूर्ण बाबी लक्षात येतील. म्हणजे या व्यवसायामध्ये तुम्ही ऑइल सीड, ज्या की कॉटन सीड्स आहेत, त्या तुम्हाला मार्केटमध्ये जिथं पण कापसांच्या मोठमोठ्या जिनिंग्स आहेत तिथून तुम्हाला याचं रॉ मटेरियल इझिली अवेलेबल होऊ शकतं. आणि कापसांचं प्रमाण मराठवाड्यात जास्त प्रमाणात आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं तर मराठवाड्यात जिनिंग याच्या जास्त आहेत, तिथून तुम्ही क्वांटिटीने याचं मटेरियल घेऊ शकता आणि आपल्या छोट्या लेवल पासून देखील एक मशीन लावून देखील तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता. एक मशीन देखील लावून तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता. म्हणजे 500 किलो एका तासाला तुम्ही सरकी पेंट बनवू शकता. आता याला तुम्हाला हे सगळं तुम्ही बनवलंय मित्रांनो, पण विकायचं कुठं? सोपं आहे मित्रांनो. जिथं पण गोशाळा आहेत किंवा दूध संकलन केंद्र आहेत, मोठमोठ्या डेअरीज आहेत किंवा पशुखाद्याचे होलसेलचे दुकान आहेत मार्केटमध्ये, तिथे याची खूप प्रमाणामध्ये मागणी आहे. म्हणजे जर तुम्ही ऑइल कंटेंट तुमच्या सरकी पेंट मध्ये जास्त ठेवलं तर तुम्हाला देता देता तुम्ही थकताल, इतकी त्याला मागणी आहे. कारण आजकाल दुधाचं उत्पन्न महाराष्ट्र हा जवळपास 1 नंबरवर येतोय. आज 2 नंबरवर आहे, उत्तर प्रदेश 1 नंबरवर आहे, पण महाराष्ट्र येत्या काळात 1 नंबरवर जाण्याची शक्यता आहे.
इतकं दूध उत्पादन आपला महाराष्ट्र करत आहे. तर या दूध उत्पादन करत आहे तर जनावरांना लागतंय नेमकं काय, दूध कशापासून तयार होतं, गाई म्हशींना लागतं त्यांचा खुराक, तो खुराक म्हणजे तुमचा सरकी पेंड. सरकी पेंड हे इतकं मागणी आहे, तुम्ही यात सुवर्ण संधी एक प्रकारची आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही इन्कम म्हणजे आर्थिक दृष्ट्या बळकट होऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला 100 किलो, 1 क्विंटल मागं कमीत कमी 300 रुपये, त्या दृष्टिकोनातून विचार केला तर 1 टना मागं 3 ते 4 हजार रुपये तुम्ही ठेवू शकता. जर 10 टन तुम्ही सेल करताय तर तुम्हाला 30-40 हजार रुपये राहू शकतात. मित्रांनो विचार करा किती सुवर्ण संधी आहे. आणि या बिझनेस संदर्भात टॉप टू बॉटम अजून तुम्हाला माहिती पाहिजे असेल, आपली कंपनी पुण्यामध्ये भोसरी MIDC मध्ये आहे, किंवा खाली दिलेला ईमेल ID असेल, नंबर असेल, यावर कधीही संपर्क करा आणि जाणून घ्या सरकी पेंड व्यवसायासंदर्भात संपूर्ण माहिती, किंवा आपल्या कंपनीला व्हिजिट करा. इथे सरकी पेंड व्यवसाय संदर्भात आपल्याकडे एक्सपर्टीज आहेत, ज्यांनी मागच्या 12-15 वर्ष झाले हे प्लांट लावलेले आहेत. यातून चांगल्या पद्धतीचं सक्सेसफुली शेतकरी उद्योजक घडवले आहेत. तर आपली कंपनी जी आहे तुम्हाला 100% सहकार्य करते. 100% व्हिजिट करा आणि जाणून घ्या संपूर्ण माहिती. आणि चॅनलला पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण शेतीपूरक व्यवसाय संदर्भात अजून वेगवेगळे व्यवसाय संदर्भात माहिती तुम्हाला या चॅनल थ्रू देऊ. तुम्ही पूर्ण माहिती जाणून घ्या आणि कंपनीला व्हिजिट करा. धन्यवाद.